की शहराच्या आयुष्यामध्ये एक महत्वाची घटना असते. ती महत्वाची याच्यासाठी की जो काही त्याचा इफेक्ट आहे तो 20-25 वर्ष 30 वर्ष राहणार असतो त्या शहराच्या डेव्हलपमेंटवरती, आणि त्या शहराचा विकास कसा होणार आहे हे ती बाब किंवा तो दस्तावेज निश्चित करत असतो. तर त्या दस्तऐवजा संबंधीची आजची प्रेस कॉन्फरन्स आहे. आपणा सर्वांना माहित आहे की सोलापूर महानगरपालिका हद्दीची जी 178.58 स्क्वेअर किलोमीटरची हद्द आहे, तर तिचे विकास योजनाचं जे आहे विकास योजनेचा जी रिव्हिजन आहे तर ती आता होणार आहे. आपल्याला सर्वांना विदित आहे की सोलापूर महानगरपालिकेची हद्द जी आहे तर ती वेळोवेळी बदलत गेलेली आहे. म्हणजे जी पहिली होती ती अगदीच हद्द 23.23 स्क्वेअर किलोमीटरची होती, ज्याचा आपण पहिल्यांदा प्लॅन बनवलं. मग त्याच्यानंतर वेळोवेळी हद्दवाढ झाली. सर्वात मोठी जी झाली ती 92ला झाली हद्दवाढ. मग जुळे सोलापूर 1 आणि 2 अशा स्कीम्स होत्या, म्हाडाचे काही होते. अशी सगळे प्लॅनिंग अथॉरिटीज वेगवेगळे वेळी टप्प्यावरती ज्या काही हद्दवाढी झाली तर यांचा मिळून म्हणजे कोणाची तिसरी आहे, कोणाची दुसरी रिव्हिजन आहे, कोणाची पहिली रिव्हिजन आहे. परंतु हा नियोजन विकास आराखडा हा यासाठी स्पेशल आहे की जे आमचं क्षेत्र आहे 178.58 स्क्वेअर किलोमीटरचं, त्याची सर्व क्षेत्राची पहिल्यांदा रिव्हिजन होतीये. एकत्रित आराखडा जो बनला जातो तो दिस इज द फर्स्ट डीपी जो आता सर्व क्षेत्राचा 100% क्षेत्राचा एकत्रित बनला जातो. तर हा जो विकास आराखडा जी बनवण्याची एक प्रक्रिया आहे तर त्याच्यामध्ये टाउन प्लॅनिंग ऍक्ट जो आहे MITP जो आहे 1966चा, त्या कायद्यामध्ये सेपरेट चॅप्टर आहे. त्याचं प्रत्येक सेक्शन त्यांनी एक विशिष्ट कार्यपद्धती दिली आणि त्या सेक्शन मध्ये त्यांनी विशद केला आहे की कुठल्या सेक्शननी तुम्ही काय करू शकता. तर काही त्याचे बेसिक सेक्शन आहे तेही आपल्याला सांगते. जसं सेक्शन 23 मध्ये 23 मध्ये याचं इंटेन्शन जाहीर केलं जातं, ज्याला म्हणतात इरादा जाहीर करणं. आणि आपल्या केसमध्ये 23 आणि 38 असे दोन्ही लागले कारण आपण ही रिव्हिजन पण करतो आहोत. तर आम्ही हा जो इरादा जाहीर केला महापालिकेनं तो आम्ही 3 नोव्हेंबर 2022 रोजी इरादा जाहीर केला की आम्हाला असं विकास योजना सुधारित करायची आहे वगैरे. मग त्याच्यानंतर हे सगळं काम करत असताना एक नगर रचना अधिकाऱ्याची नेमणूक शासनाकडून केली जाते. मग त्याच्या संबंधीचा आदेश जो आहे आधी वेगळे होते, पुन्हा DTDPची पोस्टिंग इथे झाल्यानंतर शासनाने त्यांची नेमणूक केली. तर तो आदेश जो आहे तर तो 5 डिसेंबर 2023ला डेप्टी डायरेक्टर टाउन प्लॅनिंग यांनी काढला. पुढे आम्ही 23 फेब्रुवारी 2024ला त्यांची नेमणूक केलेली आहे. मग एकदा TPOची नेमणूक झाल्यानंतर पहिली स्टेप असते तो म्हणजे विद्यमान जमीन वापर नकाशा बनवणे, ज्याला ELU म्हणतात, एक्झिस्टिंग लँड यूज. मग हे सगळं करत असताना शासनानं GR काढून सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती ज्यांचा कोणाचा विकास आराखडा बनतोय त्यांना तो GIS मॅपिंग करणं बंधनकारक केलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे अनेक वेळा जुन्या काळामध्ये ड्राफ्टिंग एरर्स होतात किंवा डिस्क्रिप्शन मध्ये वेगळं लिहिलेलं असतं, DP मध्ये कलर कोड वेगळा आलेला असतो, प्रिंटिंगच्या मिस्टेक असतात. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी ते अॅक्युरसी मेंटेन करण्यासाठी GIS मॅपिंगनी DP बनवणं बंधनकारक केलं. त्याच्यानुसार आपणही हा जो DP बनवलेला आहे तर तो GIS मॅपिंगनी केलाय. हैदराबादची रिमोट सेन्सिंग एजन्सी आहे त्यांच्याकडून आपण हे सगळं विहित पद्धतीनं तो नकाशा बनवलेला आहे. मग हा जमीन वापर नकाशा म्हणजे विद्यमान एक्झिस्टिंग लँड यूज कसा आहे तो आम्ही 16 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांनी तयार केला आणि महानगरपालिकेकडे हस्तांतरित केलं. आता हे सगळं करत असताना प्रत्येक टप्प्याला आपल्याला हे असतं एक विहित कालमर्यादा नेमून दिलेली असते. एवढ्यातच तुम्ही ही स्टेप कंप्लीट करा, अन्यथा तुम्हाला पुन्हा शासनाची मान्यता घ्यावी लागते मुदतवाढीसाठी. मग त्याचा नेक्स्ट होता ELU नंतरचा टप्पा असतो पुढचा, तो म्हणजे प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करणे, ज्याला आपण ड्राफ्ट DP म्हणतो. हा ड्राफ्ट DP जो आहे तो आम्ही 26 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केला. प्रसिद्ध म्हणजे तो काल महासभेने जीबीने प्रशासकांनी मंजूर केलेला आहे. आणि आम्हाला जो काही मूळ मुदत होती त्याची तो प्रसिद्ध करण्यासाठी तर ती 2 नोव्हेंबर 2024 होती. परंतु
याच्यात विधानसभा आणि लोकसभा यांच्या आचारसंहितेचा जो 125 दिवसांचा कालावधी आहे तो शासनाच्या GR नुसार नियमांनुसार तो तुम्हाला वाढवून मिळतो. तसा विचार केला तर आमचं PLU म्हणजे जो प्रपोज लँड यूज आहे तो प्रसिद्ध करण्याची मुदत आमची 7 मार्च 2025 अशी आहे. आम्ही तो 26 डिसेंबर 2024 म्हणजे बराच त्याच्या आधीच मुदतीमध्ये आम्ही तो प्रसिद्ध करू शकतो. आता याच्या पुढची स्टेप अशी असते की हा जो आम्ही ड्राफ्ट DP पब्लिश केलेला आहे तर तो ड्राफ्ट DP कलम 26 नुसार प्रसिद्ध झाल्यानंतर राजपत्र असतं आपलं गव्हर्नमेंट गॅझेट जे असतं त्याच्यात पब्लिश करणं बंधनकारक आहे आणि तिथून पब्लिश झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत शहरातल्या सर्व नागरिकांना याच्यावरती हरकती आक्षेप नोंदवण्याचा त्यांचा अधिकार आहे. 30 दिवसांची मुदत आहे. या मुदतीत येणारेच हरकती आक्षेप हे विचारात घेतले जातात, त्याच्या बाहेर येणारे विचारात घेतले जात नाही. आता हे झालं हरकती आक्षेप येतील. मग पुढची प्रक्रिया आपली काय असेल तर हरकती आक्षेप आल्यानंतर शासन त्याच्यामध्ये एक नियोजन समिती स्थापन करतं त्या हरकती आणि आक्षेपांवर विचार करण्यासाठी. मग या नियोजन समितीमध्ये 3 मेंबर जे असतात ते स्थायी समितीचे असतात. जर त्यावेळेला स्थायी समिती असेल तर त्यांचे मेंबर येतील, अन्यथा प्रशासक असतील तर प्रशासक असतील. प्लस 4 मेंबर्स म्हणजे 4 सदस्य आहेत ते गव्हर्नमेंट नियुक्त असतात जे एक्सपर्ट असतात. म्हणजे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचे एक्सपर्ट वेगवेगळे अधिकारी अशी लोक असतात. अशांची टोटल मिळून 7 जणांची नियोजन समिती एक्सपर्ट कमिटी ही नेमणूक केली जाते. आता या 30 दिवसांच्या कालावधीमध्ये ज्या काही हरकती आक्षेप प्राप्त होतील, ज्या काही हजारांमध्ये असतील काही असतील तर त्या सर्वांची सुनावणी घेणं हे त्या कमिटीचं कर्तव्य आहे. मग ते त्याच्यामध्ये एक शेड्यूल तयार करतात, वेळापत्रक. प्रत्येक हरकत आक्षेप असणाऱ्या माणसाला सुनावणी दिली जाते, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं. त्याच्यावरती समितीचं काय म्हणणं आहे म्हणजे नियमानुसार ही गोष्ट बसते नाही बसत किंवा त्यांचं जे जस्टिफिकेशन आहे म्हणणं असेल तर ते कोट करून मग तो जो अहवाल आहे नियोजन समितीचा अहवाल ही नियोजन समिती तो परत नियोजन प्राधिकरणाला देते. आपल्या केसमध्ये नियोजन प्राधिकरण आहे जनरल बॉडी म्हणजे GD आहे किंवा प्रशासक नसेल तर यांना 2 महिन्यांच्या आत नियोजन म्हणजे शासनाने 2 महिन्याच्या स्थापना करणं बंधनकारक आहे. त्याच्यानंतर समितीने 2 महिन्यांच्या आत हरकती आक्षेपांची सुनावणी संपवणं बंधनकारक आहे आणि आपला अहवाल त्यांनी त्याला द्यायचा आहे नियोजन प्राधिकरणाला म्हणजे जी काही महानगरपालिकेची महासभा आहे आणि त्या अहवालावरती पुन्हा विचार विनिमय होऊन 2 महिन्यात आम्हाला तो अहवाल शासनाला सबमिट करणं हे बंधनकारक आहे मंजुरीसाठी. तर ही झाली या प्रक्रियेची एकेका सेक्शन्स नुसार मी तुम्हाला प्रक्रिया सांगितली. आता याच्यामध्ये आपण वळूया ड्राफ्ट DP मध्ये. आपला हा जे ओरिजिनल DP होता किंवा जो एक्झिस्टिंग DP होता तर त्याच्यामध्ये आम्ही तयार होत असताना 1997 ते 17 मध्ये टोटल 905 आरक्षणं प्रस्तावित केली होती. परंतु ही आरक्षणं जेव्हा शासन मंजूर करतं त्यावेळेला काही असतो एक्सक्लुडेड पोर्शन असतो, त्याच्यात काही शासन बदल करतं काही गाळतं. तर त्या 905 पैकी फक्त 829च राहिली, बाकीची गाळली गेली. मग त्याच्यामध्ये काही 76 आरक्षणांकरता महानगरपालिकेच्या व्यतिरिक्त इतर शासकीय विभाग हे समुचित प्राधिकरण होते. समुचित म्हणजे ते आरक्षण अक्वायर करण्याची जबाबदारी त्यांची म्हणजे पोलीस असेल किंवा BSNL असेल किंवा इतर काही वेगवेगळ्या महामार्ग असेल PWD असेल अशा वेगवेगळ्या एजन्सीज पोस्ट आहेत. तर यांना ती आरक्षणं ठेवलेली असतात तर त्यांनी ती आरक्षणं अक्वायर करणं ही त्यांची जबाबदारी असते. असं सगळं करता करता मग या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये जी आरक्षणं ठेवली होती काही TDR मध्ये आमच्या हाती आली, काही अकोमोडेशन रिझर्वेशन मध्ये डेव्हलप झाली, काही आरक्षणं हायकोर्टाच्या आदेशानं डिलीट झाली, काही 37 मायनर मॉडिफिकेशन मध्ये शासनाने डिलीट केली. अशी सगळी करता करता आमची जी टोटल आरक्षणं होती त्याच्यापैकी 121 इतकी आरक्षणं ही विकसित झाली एवढ्या 20 वर्षांच्या कालावधीमध्ये, जे की प्रमाण टोटल रिझर्वेशनच्या 15% आहे. 15% आरक्षणं आमची विकसित झालेली आहे. आता हे सगळं करत असताना नेक्स्ट जी प्रक्रिया आपण राबवली त्याच्या बाबत मी आपल्याला थोडी माहिती देते. ही प्रक्रिया करत असताना DP बनवायचं आहे तर त्याच्यासाठी पॉप्युलेशन प्रोजेक्शन असतं.
लोकसंख्येचं प्रक्षेपण केलं जातं. म्हणजे एक अंदाज मानला जातो की आपल्या केसमध्ये 2038ला किती लोकसंख्या असेल या शहराची, मग त्याच्या डिकेडल ग्रोथ रेट वगैरे वगैरे बाकीच्या इतर डेटावरून ते काढलं. तर आपण जे प्रक्षेपण केलंय त्याच्यानुसार 2038 रोजी शहराची पॉप्युलेशन 12,60,000 एवढी पकडलेली आहे आणि 2048 रोजी शहराची पॉप्युलेशन 13,55,000 इतकी पकडलेली आहे. आता हे सगळं एवढ्या पॉप्युलेशनला जर केटर करायचं तर तुम्हाला काय प्रमाणात रिझर्वेशन ठेवावे लागतील याची काही स्टँडर्ड आहे, त्याला प्लॅनिंग स्टँडर्ड म्हणतात. ते 1979 प्लॅनिंग स्टँडर्ड आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं एवढ्या पॉप्युलेशनला इतकं हेक्टर प्लेग्राऊंड पाहिजे, इतके ओपन स्पेसेस पाहिजे, एवढे शाळा पाहिजेत वगैरे वगैरे वेगवेगळ्या गोष्टी. तर त्या प्लॅनिंग स्टँडर्ड नुसार मग आम्ही शहराचे जे जुने झोन होते तेच आम्ही ठेवले, त्याला सेक्टर म्हणतो. सेक्टर हे तसे 16 आहे, परंतु 13 नंबरचा जो सेक्टर आहे तो खूप मोठा होता, डेन्स पॉप्युलेशनचा होता, त्यामुळे त्याचे 13A आणि B असे 2 भाग करण्यात आले आणि मग अशी सेक्टरची संख्या 17 अशी झाली. 16च आहे पण 13A 13B, तर त्याच्यामुळे टोटल 17 सेक्टर झाले. ह्या 17 सेक्टरमध्ये तिथली पॉप्युलेशन, प्रक्षेपित लोकसंख्या आणि हे प्लॅनिंग स्टँडर्ड याच्यानुसार वेगवेगळ्या आरक्षणांची काय प्रमाण आहे. आता अनेकदा आपल्याकडून विचारणा केली जाते की किती नंबर. मी आपल्याला सांगू इच्छिते की नंबर हा महत्वाचा नाहीये. 921 असतील, 1000 असतील, 700 असतील, प्लॅनिंग स्टँडर्ड मध्ये हेक्टरचा एरिया दिलेला आहे. म्हणजे तुमच्या शहरासाठी समजा 200 हेक्टर प्लेग्राऊंड पाहिजे त्यांनी सांगितलं, मग ती प्लॅनिंग अथॉरिटी त्यांच्या उपलब्ध जागांनुसार वगैरे वगैरे मे बी त्याच्यासाठी 100 रिझर्वेशन करू शकते, 50 मध्ये करू शकते मोठमोठे केले तर. त्यामुळे आपल्याकडे नंबर हा महत्वाचा नाहीये, किती हेक्टर क्षेत्र त्याचं ठेवणं त्या त्या सेक्टरसाठी बंधनकारक आहे ते आम्ही ठेवलेलं आहे. हे सगळं करत असताना मी आहे, DDTP आहे जे की TPO आहे, टाउन प्लॅनिंग ऑफिसर आहे, याशिवाय आमची संपूर्ण टीम शासनाकडून अपॉइंट केली जाते कालावधीसाठी या की त्यांनी हे सगळं काम करावं. या टीम बरोबर मी स्वतः 25 पेक्षा जास्त बैठका घेतलेल्या आहेत, ज्या वीकली मीटिंग होत्या. ह्या सेक्टरचं काय केलेलं आहे, मग त्याच्यात पुन्हा विचार विनिमय, पुन्हा ते चेंज केलं पाहिजे. काही जागेवरती साईज कमी आहे, समजा चिल्ड्रन्स प्लेग्राऊंड आकार अगदी छोटा होतो, ही बदलून आपण इकडे टाकू शकतो का, इथे पार्किंग टाकायचं का, या पद्धतीच्या अनेक चर्चा होऊन जो काही फायनल आम्ही ड्राफ्ट डीपी बनवलेला आहे तो बनवलो. त्याच्यामध्ये हे आमच्या चर्चा होण्याच्या आधी आपल्या सर्वांना आठवत असेल, आता कुलकर्णीजी बोलले की तुम्ही आम्हाला एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्या प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेला शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या की डीपी बनवताना कसं बनवायचं. मग त्याच्यानुसार नागरिक, लोकप्रतिनिधी, पर्यावरण मित्र, क्रेडाई, इंजिनियर किंवा आर्किटेक्ट असोसिएशन आणि बाकीचे इतर स्टेक होल्डर्स यांची, मग आमचे वेगवेगळ्या विभागांचे प्रमुख आहेत, गव्हर्नमेंटचे विभाग प्रमुख आहेत, यांना सगळ्यांना पत्र, बैठका, हरकती, सूचना त्यांचे आम्ही गुगल फॉर्म उपलब्ध करून दिला होता, आपल्या सगळ्यांना माहिती असेल. अशा अनेक बैठका घेतल्यानंतर आमच्या गुगल फॉर्मवर आम्हाला 1541 इतक्या नागरिकांच्या सूचना प्राप्त झाल्या आणि त्या आम्ही त्यांचा प्राधान्यानं हा डीपी रिवाईज करत असताना विचार केलेला. आता प्रारूप आराखडा तयार करत असताना आपण कोणत्या नाहीये की इतकं ठेवलंच पाहिजे म्हणून. तर बगीचे, खेळाची मैदान, प्राथमिक शाळा, आरोग्य सुविधा, सांस्कृतिक केंद्र, अग्निशमन सुविधा, वाहनतळ म्हणजे पार्किंग, घनकचरा संकलन आणि व्यवस्थापन केंद्र, पाण्याच्या टाक्या, यात्रा किंवा बहुउद्देशीय मैदान, मेला ग्राउंड वगैरे म्हणतो आपण ज्याला, सभांसाठी वगैरे, दहन दफनभूमी, मनपाचं बस चार्जिंग स्टेशन, त्यांची झोन ऑफिसेस, केंद्र आणि राज्य शासनाच्या कार्यालयांसाठी जागेचं नियोजन. म्हणजे आपल्याला याच्यावरून कळेल काही 7-8च मॅन्डेटरी आहेत त्यातली, पण आम्ही हे करत असताना शहराचा एक शहर ही जर आपण एक पर्सनॅलिटी म्हणून बघितली तर त्या पर्सनॅलिटीला विकास करण्यासाठी आणि चांगलं आयुष्य शहरातल्या सर्व नागरिकांसाठी द्यायचं म्हटलं तर काय द्यायला लागतील. अशा बारीक बारीक सगळ्या सेवा सुविधांचा आम्ही विचार केला आणि ती आरक्षण आम्ही टाकलेली आहे. आता जसं आपल्याला माहिती आहे की PM ई बस सेवा शहरासाठी 100 बसेस मंजूर झालेल्या आहेत. त्याचं सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चरचं काम ऑलरेडी चाललंय. हे करत असताना आमच्या बुधवार पेठेचे जे काही जागा आहे तिथे आम्ही PM ई बस सेवा स्टेशन हे रिझर्वेशन टाकले. हे तुम्हाला नाही करता आलं तर मग ती पुन्हा डेव्हलपमेंटच्या
येतात त्याचे, मग याचं काय आहे, मग आरक्षण बदला. कारण एकदा डीपी मंजूर झाल्यानंतर त्यात कुठलाही मायनर मॉडिफिकेशन करण्याची प्रक्रिया सुद्धा खूप लेंदी, खूप मोठी आहे. त्याला शासनाकडे जावं लागतं त्यासाठी. त्यामुळे हे सगळं करत असताना, डीपी बनवत असतानाच जर तो सायंटिफिक वेगवेगळ्या अँगलने विचार करून स्टँडर्डनुसार बनवला गेला तर ड्राफ्टिंग एरर्स, 37च्या मायनर मॉडिफिकेशन, ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज पडत नाही. हे सगळी रिझर्वेशन टाकत असताना आता पुन्हा कळीचा मुद्दा असतो, कोणाच्या जमिनीवरची काढली, कोणाची टाकली. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते, जे एक्झिस्टिंग रिझर्वेशन होती डीपी मध्ये, त्यांना कशालाही आम्ही हात लावलेला नाही. हात लावला नाही या अर्थाने की समजा एखाद्या जागेत समजा शाळा नाही, आता शाळेचं जर रिझर्वेशन आम्हाला आता शाळा बांधायची आहे पण ऑलरेडी तिथं समजा इलिगल डेव्हलपमेंट झालेली असेल तर आम्ही फक्त रिझर्वेशन चेंज केले, प्रकार चेंज केलेत, त्याचे डिलीट कोणाचंही केलेलं नाही. याशिवाय 1992ची जी हद्दवाढ झाली त्याच्यामध्ये संपूर्ण हद्दवाढ क्षेत्रामध्ये जी काही लोकसंख्या प्रोजेक्ट केलेली आहे त्यांच्या वेगवेगळ्या सुविधा ज्या मी वाचून दाखवल्या तुम्हाला 14 प्रकारच्या, त्या देण्यासाठी तिथं पण रिझर्वेशन ठेवणं गरजेचं आहे. बरं आता आपण म्हणू ठीक आहे, आता गावठांमध्ये आमचं फार डेन्सली पॉप्युलेटेड आहे, सगळी आरक्षणं उचलून त्या हद्दवाढमध्ये टाकून होणार नाही. प्रत्येक सेक्टरचा बॅलन्स तुम्हाला मेंटेन करावा लागतो. त्या सेक्टरची आरक्षणं त्याच सेक्टरमध्ये द्यावी लागतात किंवा खूपच म्हणजे तिथे जागाच नाही, आता घरच तोडावी लागते. अशा परिस्थितीमध्ये आमच्या एक्सप्लेनेशन रिझनिंग सहित थोडं डेव्हिएशन आपल्याला प्रस्तावित करता येतं, ते पण रिझनेबल डिस्टन्स मध्ये. असं नाही या टोकाचं रिझर्वेशन तिकडे पकडा, अशा पद्धतीनं होत नाही. ह्या सगळ्या सुविधा देत असताना आम्ही मनपा आणि शासकीय जागांवरती आरक्षण ज्या आमच्या ताब्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती जास्तीत जास्त आरक्षण आम्ही प्रस्तावित केली आहेत. 2 हेतू आहेत. नागरिकांनाही त्यांच्या जमिनीवरती आरक्षण पडू नये अशी त्यांची इच्छा असते आणि लोकसंख्येच्या आधारावरती आरक्षण तर ठेवायची. आता या कात्रीतून मार्ग काढायचा, आम्ही शासकीय आणि मनपा जमिनींवरती मोठ्या प्रमाणात आरक्षण ठेवलेली आहेत वेगवेगळ्या सुविधांची, जेणेकरून आम्हाला जसा निधी उपलब्ध होतोय जमीन आमच्या ताब्यात असली तर ते आम्हाला तातडीने ते डेव्हलप करता येईल. आता हे सगळं करत असताना हा एक आम्हाला अहवाल एक द्यावा लागतो शासनाला की तुम्हाला रिझर्वेशन प्रस्तावित केली. टोटल आमच्या आता ड्राफ्ट डीपी मध्ये 931 नंबर आहे रिझर्वेशनचा जो आम्ही प्रस्तावित केलेला आहे. आता शासनाला आम्हाला अहवाल देत असताना हेही सांगावं लागतं की साधारणपणे त्यांचं लँड ऍक्विजिशन करायचं असेल तर तुम्हाला किती खर्च येईल आणि दुसरं लँड ऍक्विजिशन केल्यानंतर डेव्हलप करायचं असेल तर त्याची कॉस्ट किती येते. टोटल 921 आरक्षणांसाठी लँड कॉस्ट जर आपण काढली तर ती 6,593.08 कोटी इतकी लँड कॉस्ट आहे जमिनीची. ती रेडी रेकनरनुसार आपण निश्चित करतो. आणि दुसरी आहे डेव्हलपमेंट कॉस्ट, ही ढोबळ किंवा ठोकताळ्याने काढलेली असते की इतक्या स्क्वेअर मीटरचं कन्स्ट्रक्शन करायचंय तर त्याच्या रेट वगैरे बघू, ही वाढेल पण मिनिमम एवढी तर लागणार. डेव्हलपमेंट कॉस्ट आहे त्याची 12,678.77 कोटी. आता टोटल जमीन पण अधिग्रहित करायची आणि डेव्हलप पण करायची सगळ्या आरक्षणांची, असं जर पकडलं तर ती 19,271.85 कोटी रुपये इतकी कॉस्ट ह्या डीपीची डेव्हलपमेंट साठीची आहे. तर हा जे आहे तर ते बेसिक हे आहे त्याचे सायलेंट फीचर्स किंवा प्रमुख वैशिष्ट्य आहेत जे ड्राफ्ट डीपी आम्ही आज पब्लिश केला आहे तो, त्याची पुढची काय प्रक्रिया असेल हे मी आपण सर्वांना सांगितलं. हा डीपी करत असताना मी बारीक बारीक शहराच्या गरजांवरती लक्ष दिलेलं आहे. त्याच्यात इलेक्ट्रिक आमचं बस सुविधेचं चार्जिंग स्टेशन असेल, एक आम्ही सोलर पार्क प्रस्तावित केला आमच्या जमिनीवरती. मी खास करून शहराचे जे फुफ्फुसं म्हणतो, लंग्स म्हणतो, अशा मोकळ्या जागा, मग त्या गार्डन, प्लेग्राऊंड, चिल्ड्रन्स प्लेग्राऊंड, या सगळ्या जागांना आम्ही कुठंही कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. प्रत्येक सेक्टरमध्ये जेवढ्या मानकांनुसार गरजेच्या आहेत तेवढ्या जागा आम्ही ठेवलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांच्या ज्या गरजा आहेत त्याच्यानुसारही वेगवेगळी आरक्षणं आम्ही प्रस्तावित केलेली आहेत. तर आता याच्यावरती या सर्व माध्यमातून माझी नागरिकांना विनंती आहे सर्व स्टेक होल्डर्सना की 1 महिन्याचा कालावधी आम्ही गॅझेटमध्ये पब्लिश केल्याच्या नंतर, म्हणजे आम्ही पत्र दिल्यानंतर गॅझेटमध्ये पब्लिश व्हायला काही थोडा दिवस लागतो,
त्याच्यानंतर 1 महिना आम्ही तुम्हाला पूर्ण हे करायला देऊ, त्याच्यावरती हरकती आक्षेप. हे सगळं करत असताना आम्ही वेबसाईटवरती ते टाकू, कमिशनर ऑफिस, त्याच्यानंतर टाउन प्लॅनिंगचं कार्यालय म्हणजे डीटीटीपीचं ऑफिस आणि वेगवेगळ्या जागेवरती आम्ही ते टाकू. हे करत असताना नागरिकांना मग आता लागतं, मला माझ्या जमिनीचं बघायचंय काय टाकलं, मग त्याला भागणं कसे लागतात, त्याला काय काय लागतं. तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनी एक स्पेसिफिक GR काढलेला आहे बघा. 28 ऑक्टोबर 2020 चा GR काढलेला आहे नगरविकास विभागानं आणि याच्यामध्ये विवरणपत्र दिले. हो, तर आमचा ऑलरेडी याचा महासभेचा ठराव म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटरचा ठराव पण झालेला आहे. याच्यामध्ये जे शुल्क लिहिलेलं आहे म्हणजे हे नागरिकांनी त्यात कन्फ्यूज होऊ नये, याच्यात लिहिलेलं शुल्क तुम्हाला भरून या सगळ्या सुविधा मिळतील. आता समजा नकाशा पाहिजे पूर्ण आकार, A4 साईजचा नकाशा पाहिजे आहे, तर त्याची प्राइस आहे 700 रुपये कलर प्रिंटची दिली जाते. मग आता जशी साईज वाढत जाईल A3, A2, A1 तशी ती किंमत वाढत जाणार त्याची. तर हे विवरणपत्राचे जे काही दर दिलेले आहेत त्या दरानुसार तुम्हाला भाग नकाशे किंवा काही झोन प्लॅन असेल तर झोन दाखले असतील, या सगळ्या गोष्टी टाउन प्लॅनिंग ऑफिसमधून आमच्या डीटीटीपीच्या कार्यालयातून सशक्त या सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिल्या जातील. फक्त बघायचं असेल तर ते तुम्हाला वेबसाईटवरती पण बघायला मिळेल. ऑफिसेसमध्ये फिजिकल प्रिंट्स लावलेले आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील. तर तुम्ही हे 1 महिन्याच्या आत आपल्या हरकती आक्षेप जर प्राधिकरणाकडे सबमिट केले तर लास्ट मिनिट रश किंवा शेवटच्या वेळेला पळापळी झाली, मग आम्हाला दाखल नाही करता आलं, तर अशा वादामध्ये अडकायची गरज पडणार नाही त्यांना किंवा आम्हालाही. तर सफिशियंट कालावधी आहे 30 दिवसांचा शासनानं दिलेला. शेवटच्या दिवसाची वाट न बघता आपलं जे काही म्हणणं आहे ते आपण सबमिट करा, कारण ज्यांचं म्हणणं सबमिट केलं त्यांनाच सुनावण्या दिल्या जाणार आहेत नियोजन समितीकडून. तर त्यामुळे या वेळेमध्ये आपण त्या कालावधीचा वापर करून हरकती आक्षेप सबमिट करा. त्यानंतर पुढचं नियोजन समिती आणि वेगवेगळे टप्पे होतील आणि फायनली 6 महिन्यांच्या आत मग तो डीपी जो काही आमचं म्हणणं असतं नियोजन प्राधिकरणाचं ते आपण शासनाला सबमिट करणं बंधनकारक असतं. त्याच्यावरती मग फायनल कॉल जो असतो शासन मॅन्डेटरी होते त्यांचं मी सांगतो तुम्हाला. प्लेग्राऊंड आहे 273 हेक्टर, गार्डन 214, सगळे हेक्टर मध्ये आहेत आकडे. प्राथमिक शाळा 155 हेक्टर. आम्ही सेकंडरी स्कूल पण ठेवले कारण काही जागांवर ते हे झालेले आहेत, विकसित झालेले आहेत आणि जनरली मनपाचं प्राथमिकची मुलं सेकंडरीला घाला अशी पण मागणी असते. त्यामुळे सेकंडरी स्कूल 92 हेक्टर 92, 70.47 हेक्टर इतके ठेवलेले आहेत आम्ही. त्यानंतर कमर्शियल आहे म्हणजे शॉपिंग सेंटर्स आहेत 63 हेक्टर. एन्व्हायरमेंटल फॅसिलिटी आहे शॉपिंग सेंटर 63 हेक्टर. एंटरटेनमेंट फॅसिलिटीज आहेत म्हणजे लायब्ररी, टाउन हॉल, कल्चरल हॉल, सांस्कृतिक केंद्र 23 हेक्टर आहेत. आता हे महत्वाची फॅसिलिटी आहे की कोणालाच आपल्या जमिनीवर पण नाही पाहिजे ना आजूबाजूला पण नाही पाहिजे. क्रिमेशन अँड बरियल ग्राउंड म्हणजे दहन आणि दफन भूमी यांच्यासाठीचे 110 हेक्टर आहे. सोलापुरामध्ये खास करून म्हणजे मी पुण्यात पण होते पण मला एवढी नाही सापडली, परंतु सोलापुरात मी बघितलं की वेगवेगळ्या समाजांची कम्युनिटीची त्यांची दहन दफन भूमी अशा खूप आहे. तर ते 110 हेक्टर इतकं रिझर्वेशन ठेवलेलं आहे आणि पार्किंग 20 हेक्टर आहे. पार्किंग हे मॅन्डेटरी नाहीये त्यातलं नॉर्म्स मधलं, पण तरी आम्ही त्याच्यामध्ये 20 हेक्टर. आता बरं आपण म्हटलो एक ग्राउंड देतो सगळ्या पाण्याच्या टाका तिथं बांधणार नाही, बांधता येणार कारण त्याला काही एलिव्हेशन असतं, काही लेवल असतात, ग्रॅव्हिटी असते, सगळे ठेवता येणार. ज्यांना आम्ही खास करून रिझर्वेशन टाकले त्यांना नंबर दिले, पुढचे वाद होणार नाहीत हे सगळं करत असताना दहन दफन भूमी आम्ही त्याला रिझर्वेशनची नंबर्स दिलेले आहेत. त्यामुळं ही जी आरक्षण काही अशा गोष्टी आहेत ज्या आम्हाला गरजेच्या आहेत नागरिकांना सुविधा द्यायला, पण ते जनरली गृहीत पकडले जातात, त्यांना आम्ही सेपरेट नंबर्स दिलेले, त्यामुळे त्याचे वाद होणार नाहीत. इथे पाण्याची टाकी नाहीये. आमचं 7 रस्त्याला आमचं पेट्रोल पंप चालू होतं तिथे नाही, तीच आहे बस स्टेशनची आमची ऑलरेडी
कामं चालू आहेत सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलची. भविष्यात वाढ लक्षात घेतली. केली ना, वाढ केली ना.